नमस्कार भावांनो. बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम द्वादशम हिंद केसरी बकासूरचा 22 जुलै पेडगाव फाटी येथे मैदान होणार. या मैदानात बकासूरचा पायरा कोण असेल हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत. भावांनो, दुपारीच व्हिडिओ टाकली होती बकासूर बद्दल की बकासूर कधी पळताना दिसेल. त्या व्हिडिओत मी सांगितलं होतं 22 ऑगस्टला एक दुसरा एक बैल मैदानात बकासूर आपल्याला पळताना दिसेल. आणि त्याच व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की बकासूरचा पायरा याची व्हिडिओ मी संध्याकाळी नक्कीच घेऊन येईल, आज घेऊन येईल. तर त्याचसाठी ही व्हिडिओ घेऊन येतोय, कारण की बरेच जण वाट बघत असतील कधी व्हिडिओ येतोय. तर आपली व्हिडिओ आता फायनली पडलेली आहे. तर विषय आहे बकासूर. बकासूर आपला एक दुसरा एक बैल मैदानात 22 जुलैला पेडगाव फाटी मैदानात पळेल. आणि भावांनो, पायरा एकदमच टॉपचा आहे. बरेच दिवस टीका चालली, पायरा टॉप होत नाही, टॉप नाही. तर आता टॉपचाच पायरा झालेला तुमची आवडती जोडी. 1 ते 2 महिना आपण त्या नंदीची चर्चा करत होतो. तोच नंदी आपल्याला बकासूर सोबत पळताना दिसेल. तर तो कोण? तर भावांनो, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की मी 30 जुलैला जे मालशिरसला हिंद केसरी मैदान आहे त्यातील पैरे देखील काही समजलेले आहेत. बकासूरचा देखील 100% पैरा समजलाय 30 जुलै हिंद केसरी मैदानात. त्याची व्हिडिओ नक्कीच मी सेपरेट घेऊन येईल. तर जे कोणी नवीन असेल त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, कारण की माझ्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील, व्हिडिओ येत राहतील तुमच्या मोबाईलवर. तर भावांनो, विषय महत्वाचा. तर आवडतीच जोडी पळणार आहे ती म्हणजे बकासूर आणि नातेपुतेकरांचा हिंद केसरी सचिन. नातेपुतेकरांचा हिंद केसरी सचिन आणि बकासूर ही जोडी आपल्याला 22 जुलैला एक दुसरा एक बैल मैदानात पेडगाव फाटी येथे पळताना दिसेल. ही जोडी म्हटल्यावर नक्कीच बकासूरचा गुलालाचा संघर्ष संपणार. कारण की सचिनचा सध्याचा फॉर्म बघता सध्या 3 फेरीच्या मैदानात कोण टॉपचा आहे, कंटिन्यू गुलालात किंवा 1 नंबर करतो असा हा सचिन. खूप मोठं नाव केलंय या मालकांचं सचिनने. तोच हा सचिन आपल्याला बकासूर सोबत 22 जुलैला पळताना दिसेल. सचिनची मागचं मैदान बघितलं 1 नंबर. त्याच्या आधी हिंद केसरी एक मैदान अजून झालं होतं, त्याच्यात गाडी फॉल झाली होती, पण निकाल सुट्टा घेतला होता सेमीला. पण गाडी फॉलमुळे सचिनला बाद दिलं होतं. पण खरा 1 नंबर किंवा गुलालाचा मानकरी आपला सचिन होताच. पण तोच हा सचिन सध्या तुफान फॉर्म मध्ये आहे. तोच आपल्याला बकासूर सोबत पळताना दिसणार आहे 22ला. 1-2 महिन्यापासून सारखी चर्चा की बकासूर सचिन कधी पळणार आहे. तर फायनली 22 जुलैला एक दुसरा एक बैल मैदानामध्ये आपल्याला बकासूर आणि सचिन पळताना दिसेल. ज्यांची सर्वांची इच्छा होती की ही जोडी पळाली पाहिजे, तर ती इच्छा आता पूर्ण होणार आहे. परवा आपल्याला दिसणार आहे सचिन सोबत. तर खूप भारी वाटेल ही जोडी बघताना. या दोघांचा पळ बघताना नक्कीच मला आशा आहे. सचिन तर प्रत्येक मैदानात गुलाल घेतोय, त्यामुळे मला आशा आहे बकासूर देखील गुलाल घेईल, 1 नंबर सुद्धा करू शकतो. कारण की ह्या जोडीला तुफान वेग लागेल. तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे नक्कीच सांगा. ही जोडी कशी पळेल बकासूर आणि सचिनची. धन्यवाद.